सामना अग्रलेखातून बजेटवर जोरदार टीका, खुर्ची टीका, बजेट असल्याचा घणाघात, तर मोदी सरकारच्या मनात महाराष्ट्राबद्दल आकस असल्याचाही सामनातून आरोप. पूजा खेडकरला दिव्यांग प्रमाणपत्र देणारे डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात. पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून डॉक्टरांच्या चौकशीचे आदेश. पूजाला मदत करणाऱ्या सर्व डॉक्टरांची होणार चौकशी. मनोज जरांगेंना कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक. पुणे कोर्टाकडून जरांगेंविरोधात अटक वॉरंट जारी. नाट्य निर्मात्याच्या फसवणुकी प्रकरणी वॉरंट. जरांगेंनी आमचे आमदार पाडले तर आम्ही त्यांचे 150 आमदार पाडू. आता वेळ आली आहे एकत्र येऊन मराठा आमदार पाडू. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा थेट इशारा. कोल्हापुरात पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल. पंचगंगेची पाणी पातळी थेट 41 फुटांवर, तर धोक्याच्या पातळीसाठी फक्त 1 फूट बाकी. बजेटमध्ये बिहार आंध्रसाठी 74,000 कोटींची तरतूद, तर सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी मात्र फक्त 7,545 कोटी. नीट यूजी परीक्षेचा आजपासून समुपदेशन सुरू होणार. पेपरफुटी गैरप्रकाराबाबत ठोस पुरावे नसल्यानं फेरपरीक्षेला सुप्रीम कोर्टाचा नकार. संभाजीनगर, नाशिक विभाग वगळता उर्वरित राज्यावर आभाळ माया. राज्य सरासरीचे 123% पावसाची नोंद, तर खरीपाच्या पेरण्याही समाधानकारक. सांगली जिल्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरला. चांदोली धरण परिसरात भूकंपाचे धक्के. भूकंपाची तीव्रता 3 रिश्टर स्केल. जालन्याच्या बैसोडा गावात रस्त्यावरून ग्रामस्थ संतप्त. रस्त्याचा निकृष्ट काम केल्याचा गावकऱ्यांचा आरोप. बोगस बिलं काढणाऱ्या सरपंचावर कारवाईची मागणी. शरद पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार येईल. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माजी मंत्री माधवराव किन्हाळकर यांचं विधान. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त पाणी साठा, तर धरण परिसरात चांगला पाऊस, त्यामुळे धरणांमधील साठ्यात झपाट्यानं वाढ. मुंबई आणि उपनगरात पुढील 24 तासात मध्यम पाऊस कोसळणार आणि 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता. मावळ तालुक्यातील पवना धरणात 54% पाणीसाठा. मागील 24 तासात धरण क्षेत्रात 145 मिलीमीटर पावसाची नोंद. अमरावती जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस. 24 तासात अमरावतीमध्ये 80 मिलीमीटर पावसाची नोंद, तर पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा परवर्धा धरण 57% भरलं. गुजरातच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस. पावसामुळे सुरत शहरामध्ये पूरसदृश स्थिती, तर शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात साचलं पाणी. दिल्ली एनसीआर मध्ये मुसळधार पाऊस. दिल्लीमध्ये अनेक भागांमध्ये पावसाचा जोर. पाणी साचल्यानं वाहतूक कोंडीची शक्यता. मुंबईतील डिजिटल जाहिरातींसाठी महापालिका नव्यानं धोरण तयार करणार. डिजिटल फलकांवर चित्रफिती दाखवण्यासाठी पालिका प्रशासन पूर्णतः बंदी घालण्याच्या विचारात. मुंबईतील नैसर्गिक भूजल पातळीचं जतन करण्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे पालिका प्रशासनाला आदेश. नीटच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून स्वागत, तर विरोधी पक्ष नेत्यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी. शिक्षण मंत्र्यांची मागणी. कुलाबा ते सिप्स मेट्रो 3 मार्गिकेवरील 3 स्थानकांमध्ये पावसाचं पाणी. मेट्रो स्थानकांमध्ये पाणी साचल्यानं कंत्राटदाराला 2 कोटींचा दंड. खडकवासला धरण परिसरात मुसळधार पाऊस. पावसामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीमध्ये सोडलं पाणी. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा. पावसामुळे राज्यात हिवताप आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ. राज्यात महिनाभरात हिवतापाचे 2,924 रुग्ण, तर डेंग्यूचे 2,163 रुग्ण. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.